बोर्ड परीक्षा जवळ येते आणि रिव्हिजन करायची आहे, सोबतच पीवायक्यूज पण सॉल्व्ह करायचे. तर स्वागत आहे तुमचं नेक्स्ट जेन विद्यार्थी चॅनल मध्ये. इथं आपण सर्व चॅप्टरची टॉपिक वाईज रिव्हिजन करणार आहोत. फर्स्ट चॅप्टर आहे बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. चॅप्टरचा मीनिंग समजून घेऊ. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय. आता बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण. 2m प्लस 3n इज इक्वल टू 2 असं इक्वेशन की ज्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स वापरले. व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा नॉन झिरो नंबर आहे आणि व्हेरिएबलचा पॉवर हा 1 आहे. अशा इक्वेशनला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे तीन मेथड्स आहे. इलिमिनेशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल. त्यापैकी पहिली मेथड घेऊ आपण, इलिमिनेशन मेथड. हे एक्झाम्पल बघा, बोर्ड परीक्षेला पण आलेलं आहे. दिलेले इक्वेशन सुरुवातीला ऍज इट इज लिहून घ्यायचे. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. त्यांना नंबरिंग करायची. इक्वेशन फर्स्ट. सेकंड 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. इक्वेशन नंबर सेकंड. नंबरिंग केल्यानंतर तुम्हाला काही कंडिशन्स चेक करायचे आहे. एक सेम व्हेरिएबल घ्यायचा, व्हेरिएबलचे कोइफिशियंट बघायचे आणि कोइफिशियंटचे साइन चेक करायचे. आपण एक व्हेरिएबल घेऊ, y व्हेरिएबल. व्हेरिएबलचे कोइफिशियंट बघायचे, ते कोइफिशियंट सेम असायला पाहिजे. इथं बघा y चे कोइफिशियंट 3 आणि 3 दिले, सेम आहेत. सेम असतील तर त्यांचे साइन चेक करायचे. साइन बघा, साइन इथं प्लस आणि मायनस अपोजिट साइन दिले. तुमच्या समोर दोन कंडिशन्स असतील. एक तर साइन सेम असतील, नाहीतर साइन अपोजिट असतील. साइन सेम असतील तर त्या दोन इक्वेशन मध्ये सबट्रॅक्शन करायची. साइन अपोजिट असतील तर त्या दोन इक्वेशन मध्ये ऍडिशन करायची. इथं साइन कसे दिले, अपोजिट. जर साइन अपोजिट असतील तर त्या दोन इक्वेशन मध्ये करा ऍडिंग. सेंटेन्स टाकायचं, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन लिहा. फर्स्ट इक्वेशन 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. सेकंड इक्वेशन 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. ह्या दोघांची करा ऍडिशन. 5 प्लस 2 7x प्लस 3 मायनस 3 इलिमिनेट होतील इज इक्वल टू 12 प्लस 9 इज इक्वल टू 21. x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ऍज इट इज इक्वल टू 21. हा 7 इथं मल्टिप्लाय करतोय, शिफ्ट केला तर तो डिनॉमिनेटरला जाईल. x ची व्हॅल्यू येईल, 7 ने जर डिवाइड केलं, 7 3 जा 21. x ची व्हॅल्यू मिळाली 3. आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. x ची व्हॅल्यू आपण पुट करणार कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये. सेंटेन्स टाकायचं, पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. एका इक्वेशन मध्ये पुट करा. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचं, फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण पुट करू. फर्स्ट इक्वेशन काय आहे, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. x ची व्हॅल्यू x च्या जागेवर पुट करा. 5 इन ब्रॅकेट 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. 5 इंटू 3, 5 3 जा 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. 3y इज इक्वल टू 9. हे 15 शिफ्ट करावे लागतील. शिफ्ट करताना साइन चेंज करू. प्लस होता, प्लसचा होईल मायनस 15. 3y इज इक्वल टू 9 मायनस 15 इज इक्वल टू मायनस 6. y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय करतोय, शिफ्ट केला तर डिवाइडला जाईल. y इज इक्वल टू 3 2 जा 6. y ची व्हॅल्यू मिळाली मायनस 2. लास्टला तुम्हाला सोल्युशन लिहायचंय. x, y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती 3 अँड y इज इक्वल टू 2. आता हे मागच्या वर्षी विचारलेले एक्झाम्पल बघा. इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 3, 3x प्लस 2y इज इक्वल टू 4. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला सोल्युशन फाइंड करायचंय. नंबरिंग करून घ्या. फर्स्ट इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 3 फर्स्ट. सेकंड 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर सेकंड. काय कंडिशन चेक करायचे, एक व्हेरिएबल घ्या, x व्हेरिएबल घेऊ, कोइफिशियंट चेक करा. 3 आणि 1 सेम आहे का, नाही. y व्हेरिएबल घ्या. y व्हेरिएबल घेतला, कोइफिशियंट बघितले 1 आणि 2, हे पण सेम नाही. मग आपल्याला कोणत्या तरी व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम करायचे. सेम कसे करणार, बाय मल्टिप्लिकेशन. आपण y चे कोइफिशियंट चेक सेम करू. इथं y चा कोइफिशियंट आहे 2, इथं y चा कोइफिशियंट आहे 1. 1 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर 2 होईल, तर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 होईल. म्हणून आपण ह्या फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करू 2 ने. सेंटेन्स टाकायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करू. 2 ने जर मल्टिप्लाय केलं, 2 इंटू x 2x प्लस 2 इंटू y 2y इज इक्वल टू 3 इंटू 2. 3 इंटू 2 किती होतील 6. हे नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 3.
आता सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन, ह्या इक्वेशन मधील y चे कोइफिशियंट बघा सेम झाले. सेम झाल्यानंतर साइन चेक करा. साइन अपोजिट आहे. साइन अपोजिट असतील तर आपण काय करतो, ऍडिशन. सेंटेन्स टाका, ऍडिंग इक्वेशन सेकंड अँड इक्वेशन थर्ड. सेकंड आणि थर्ड इक्वेशनची ऍडिशन करा. सेकंड इक्वेशन 3x minus 2y is equal to 4. थर्ड इक्वेशन 2x plus 2y is equal to 6. ऍडिशन करायची आहे. 3 plus 2 is equal to 5x minus 2 plus 2 हे कॅन्सल होतील is equal to 6 plus 4 is equal to 10. x is equal to 10 हा 5 मल्टिप्लाय करतोय, शिफ्ट केला तर डिवाइड ला जाईल. x is equal to 5 2 जा 10, x ची व्हॅल्यू मिळाली 2. त्यानंतर ही x ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची आहे. पुट x is equal to 2 इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण पुट करू. फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू पुट करा. x ची व्हॅल्यू आहे 2 प्लस y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 3. 2 जर शिफ्ट केला तर तो होईल मायनस, प्लस होता प्लसचा होईल -2 आणि y ची व्हॅल्यू येईल 3 minus 2 इज इक्वल टू 1. लास्टला सोल्युशन लिहा. x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती, x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1. मागच्या वर्षी आलेले हे एक्झाम्पल आहे बघा. ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं का. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x प्लस 2y इज इक्वल टू 4. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला टेबल कम्प्लीट करायचं आहे. ग्राफिकेशन काय दिलंय, इक्वेशन दिलंय x प्लस 2y इज इक्वल टू 4 आणि तुम्हाला हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. आता इथं बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे, y कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे आणि x कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला आहे. तर इथं कॅल्क्युलेशन कशी करायची आहे बघा. फॉर x इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, x ची व्हॅल्यू -2 पुट करायची आहे आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इक्वेशन x प्लस 2y इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू पुट करा. x ची व्हॅल्यू -2 प्लस 2y इज इक्वल टू 4. हे 2y इज इक्वल टू 4 ऍज इट इज राहतील. 2 शिफ्ट करावं लागेल. 2 चं साइन आहे मायनस, मायनसचा होईल प्लस 2. 2y इज इक्वल टू 4 प्लस 2 इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 6. 2 शिफ्ट केला तर तो डिवाइड ला जाईल आणि y ची व्हॅल्यू येईल y इज इक्वल टू 3. ती y ची व्हॅल्यू तुम्हाला इथं लिहायची आहे आणि लास्टला तुम्हाला कोऑर्डिनेट लिहायचे -2, 3. त्यानंतर एकदा आता y ची व्हॅल्यू पुट करायची. इथं लिहा मग फॉर y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू पुट करू. इक्वेशन लिहा x प्लस 2y इज इक्वल टू 4. x प्लस 2 y ची व्हॅल्यू पुट करा. 1 इज इक्वल टू 4. x प्लस 2 इंटू 1 2 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4. 2 शिफ्ट केला तर होईल -2. दोघांची सबट्रॅक्शन होईल. 4 - 2 इज इक्वल टू 2. y ची व्हॅल्यू इथं पुट करा 2 आणि इथं कोऑर्डिनेट्स लिहायचे 2, 1. ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी 2 टेबल ड्रॉ करून घ्यायचे. पहिल्या इक्वेशन साठी पहिला टेबल, दुसऱ्या इक्वेशन साठी दुसरा टेबल आणि तुम्हाला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. पहिल्या इक्वेशनच्या कोऑर्डिनेट साठी आपण इथे कॅल्क्युलेशन करू. फर्स्ट इक्वेशन आहे बघा, x प्लस y इज इक्वल टू 6. त्यानंतर तुम्हाला 3 कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. कसे फाइंड करायचे बघा. तुम्हाला काय करायचंय, x ची किंवा y ची व्हॅल्यू तुम्हाला ह्या इक्वेशन मध्ये पुट करत चालायचंय आणि दुसरी व्हॅल्यू फाइंड करायची. आपण x ची व्हॅल्यू घेऊ. x इज इक्वल टू सुरुवातीला आपण 0 पुट करू. इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर काय होईल बघा, इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 6. x ची व्हॅल्यू पुट केली 0 प्लस y इज इक्वल टू 6 आणि y ची व्हॅल्यू किती आली 6. जर x इज इक्वल टू 0 असेल तर y 6 आणि हे असे कोऑर्डिनेट्स लिहायचे 0, 6. त्यानंतर x ची व्हॅल्यू आपण घेऊ 2. x ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर काय होईल, x प्लस y इज इक्वल टू 6. x ची व्हॅल्यू जर पुट केली 2 प्लस y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 6. 2 शिफ्ट केला तर त्याचे साइन चेंज होईल -2. y इज इक्वल टू 6 - 2 इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू मिळाली 4. x किती पुट केला 2. कोऑर्डिनेट्स लिहायचे 2, 4. त्यानंतर तिसरं कॅल्क्युलेशन करायचं. x ची व्हॅल्यू घेऊ आपण. x इज इक्वल टू 3. x जर 3 घेतला तर इक्वेशन बघा, x प्लस y इज इक्वल टू 6. x ची व्हॅल्यू पुट केली 3 प्लस y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 6. 3 शिफ्ट केला -3 होईल. y इज इक्वल टू 6 - 3 इज इक्वल टू 3. x जर तुम्ही 3 घेतला तर y किती येतो, y पण 3, 3. त्यानंतर या इक्वेशन साठी आपण कॅल्क्युलेशन करू. इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू घेऊ. x इज इक्वल टू सुरुवातीला आपण 0 घेऊन बघू.
एक जर 0 पुट केला 0 मायनस 4 इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू हा मायनस शिफ्ट होईल त्या साईडला आणि y ची व्हॅल्यू येईल -4. जर तुम्ही x 0 घेतला तर y -4 येतो. 0, -4. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू घेऊ, x इज इक्वल टू आपण 1 घेऊन बघू. x जर 1 घेतला तर 1 मायनस y इज इक्वल टू 4, मायनस y इज इक्वल टू 4. 1 शिफ्ट केला तर तो होईल मायनस y इज इक्वल टू 4 मायनस 1 इज इक्वल टू 3. y शिफ्ट कर मायनस साइन शिफ्ट होईल. मायनस साइन जर शिफ्ट झालं तर y ची व्हॅल्यू किती येईल? y इज इक्वल टू -3. x इज इक्वल टू 1 पुट केला तर y -3 येतो. कोऑर्डिनेट्स लिहा 1, -3. त्यानंतर तिसरं कॅल्क्युलेशन करू. आता आपण y ची व्हॅल्यू घेऊन बघू. y इज इक्वल टू आपण 2 पुट केला तर काय होईल? x मायनस y इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू पुट करू. x मायनस y ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4, 2 शिफ्ट केला तर साइन होईल +2. x इज इक्वल टू 4 + 2 इज इक्वल टू 6. x 6 आला. y जर 2 पुट केला तर कोऑर्डिनेट्स लिहायचे 6, -2. टेबल ड्रॉ करून झाल्यावर ग्राफ पेपरवर तुम्हाला x ऍक्सिस y ऍक्सिस काढून घ्यायचा आहे आणि नंबरिंग करायची आहे. तुम्हाला सुटेबल नंबरिंग करायची आहे. इथं बघायचंय तुम्हाला x ऍक्सिस वर कोऑर्डिनेट्स 6 पर्यंत आहे तर x ऍक्सिस वर तुम्हाला 6 पर्यंत नंबरिंग करायची आहे. त्यानंतर y ऍक्सिस वर बघा नंबर मॅक्झिमम 6 पर्यंत आहे तर y ऍक्सिस वर पण तुम्हाला 6 हा दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण कोऑर्डिनेट्स दाखवू. हा फर्स्ट कोऑर्डिनेट दाखवू. पहिल्या इक्वेशन साठी कोऑर्डिनेट्स आपण पॉइंट ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर त्या पॉइंट्स मधून जाणारी आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. फर्स्ट कोऑर्डिनेट आहे 0, 6. तर x ऍक्सिस वर 0 इथं असेल आणि y ऍक्सिस वर 6 कुठं असेल बघा. y ऍक्सिस वर 6 आहे इथं म्हणजे तो पॉइंट असणार आहे इथं. हा झाला फर्स्ट पॉइंट. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे 2 and 4. x ऍक्सिस वर आहे 2 कोऑर्डिनेट, y ऍक्सिस वर आहे 4 कोऑर्डिनेट म्हणजे तो असणारे पॉइंट इथं. ठीक आहे. त्यानंतर तिसरा कोऑर्डिनेट आहे 3 आणि 3. 3 कुठं असणार आहे बघा. 2 and 4 याच्या एकदम मिडलला 3 असणार आहे आणि दुसरा पण कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट पण 3 आहे. तो पण ह्या 2 आणि 4 च्या एकदम मिडलला असणार आहे. मग त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट, त्या इंटरसेक्टिंग पॉइंटला तुम्ही म्हणा तो तिसरा पॉइंट. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय? त्यानंतर तुम्हाला त्या तिन्ही पण लाईन मधून, तिन्ही पण पॉइंट्स मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे. झाली. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स दाखवा. फर्स्ट कोऑर्डिनेट 0, -4. 0 x ऍक्सिस वर 0 इथं आणि y ऍक्सिस वर -4 इथं. यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट हा पॉइंट तुम्हाला दाखवायचा आहे. मग 0 इथं असेल, -4 इथं. हा पॉइंट असणार आहे फर्स्ट पॉइंट. ठीक आहे. हा झाला फर्स्ट पॉइंट. त्यानंतर सेकंड पॉइंट 1, -3. x ऍक्सिस वर 1 इथं असेल आणि -3 असणार आहे इथं. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे 6 and 2. x ऍक्सिस वर 6 असणार आहे इथं आणि y ऍक्सिस वर 2 आहे इथं. या 3 पॉइंट मधून जाणारी तुम्हाला लाईन ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे. अशा 2 लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, इंटरसेक्टिंग पॉइंटचे कोऑर्डिनेट्स हे असणारे सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. मग बघा ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील, या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतील x ऍक्सिस वर तो पॉइंट असणार आहे 4 and 6 च्या मिडलचा पॉइंट आहे म्हणजे तो असणार आहे इथं 5 आणि y ऍक्सिस वर तो पॉइंट आहे 1. 5,1 हे तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन. डिटर्मिनंट मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करता यायला पाहिजे. हा डिटर्मिनंट दिलाय, याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचंय. कसं सॉल्व्ह करतो बघा आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्या दोघांमध्ये सबट्रॅक्शन करून. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 × 7 -3 × 2. 4 × 7 इज इक्वल टू 28 -3 × 2 6 इज इक्वल टू. या दोघांची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन किती होईल? 22. हे सोल्युशन ह्या डिटर्मिनंटचं. डिटर्मिनंट मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं बघा. हे इक्वेशन दिले 4x + 3y = 18, 3x - 2y = 5. सुरुवातीला तुम्हाला डी डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. डी डिटर्मिनंट लिहायचं आहे कसा ते बघा. या डी डिटर्मिनंट मध्ये x चे कोइफिशियंट फर्स्ट कॉलम मध्ये आणि y चे कोइफिशियंट सेकंड कॉलम मध्ये लिहायचे आणि 2/2 चा डिटर्मिनंट तुम्हाला लिहायचा आहे. x चे कोइफिशियंट 4 and 3, y चे कोइफिशियंट 3 and -2 यांचा डिटर्मिनंट बनवायचा आणि तो सॉल्व्ह करायचा. इज इक्वल टू याचं सोल्युशन काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 ×
-2 -3 × 3 is equal to 4 × 2 is equal to -2 -3 × 3 is equal to 9 is equal to 8 -8 and -9 दोघांची ऍडिशन होईल. 8 + 9 is equal to किती होतील -17. त्यानंतर तुम्हाला dx डिटर्मिनंट लिहायचं आहे. dx डिटर्मिनंट मध्ये काय करायचं, या डी डिटर्मिनंट मधील x चे कोइफिशियंट काढून टाकायचे आणि ते रिप्लेस करायचे ह्या कॉन्स्टंट टर्मने. कॉन्स्टंट टर्म 18 आणि 5 ते ह्या जागेवर पुट करा. 18 and 5 आणि ह्या डी डिटर्मिनंट मधील y चे कोइफिशियंट ऍज इट इज लिहा. सॉल्व करा हा डिटर्मिनंट इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय काय होईल 18 × -2 -5 × 3 is equal to 18 × 2 is equal to -36 -5 × 3 is equal to 15 is equal to या दोघांना आपण सेम साइन आहे. सेम साइन असेल तर आपण ऍडिशन करतो. ऍडिशन किती होईल, ऍडिशन होईल -51. त्यानंतर dy डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व करायचा आहे. dy डिटर्मिनंट कसा लिहिणार आपण, ह्या डी डिटर्मिनंट मधील y चे कोइफिशियंट रिप्लेस करणार आपण ह्या कॉन्स्टंट टर्मने. x चे कोइफिशियंट ऍज इट इज लिहा 4 and 3, y चे कोइफिशियंट रिप्लेस करा 18 and 5 ने. 18 and 5 आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करा. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 × 5 -18 × 3 is equal to 4 × 5 is equal to 20 -18 × 3 is equal to किती होतील 54. या दोघांची करा सबट्रॅक्शन. 20 - 54 is equal to काय होईल सबट्रॅक्शन -34. त्यानंतर तुम्हाला x फाइंड करायचा आहे. x चा फॉर्म्युला लिहायचा x is equal to dx upon d is equal to dx ची व्हॅल्यू किती, dx is equal to -51 upon d is equal to -17 is equal to मायनस आणि मायनस कॅन्सल होतील. 17 ने जर डिवाइड केलं 51 ला तर तुमची x ची व्हॅल्यू येईल 3. त्यानंतर y चा फॉर्म्युला लिहा y is equal to dy upon d is equal to dy ची व्हॅल्यू dy is equal to -34 upon d is equal to -17. मायनस मायनस कॅन्सल होतील. 17 ने डिवाइड केलं तर y ची व्हॅल्यू येईल 2. लास्टला तुम्हाला सोल्युशन लिहायचंय x, y is equal to 3,